नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थक हा आनंदीसाठी चहा घेऊन रूममध्ये आलेला असतो. मात्र रूममध्ये आनंदी नसते. सार्थक विचार करू लागतो, या नक्की कुठे गेल्या असतील? या सगळ्याला वैतागून घर तर सोडून गेल्या नसतील ना? तर दुसरीकडे आनंदी ही तुळशी मातेला पाणी घालत असते. ती हात जोडून तुळशी मातेला म्हणते, तुळशी माते, माझ्या आयुष्यात नक्की काय वाढून ठेवलं आहे? एक संपलं की दुसरं संकट, दुसरी परीक्षा असतेच का? या सगळ्या गोष्टींच्या तक्रारी करायचं आता मी सोडून दिलं आहे. पण जे काही होत आहे ते सगळं ठीक होऊ देत. या सगळ्यातून सगळ्यांची सुटका होऊ देत. आणि त्याचवेळी त्यांच्या घरी वासुदेव आलेला असतो. वासुदेव आनंदीचा चेहरा पाहतो आणि आनंदीला सांगतो, तुमचा चेहराच सांगतो आहे, तुमच्या काळजीचं दुःख दाटलं आहे, कुटुंबाला संकटाने गाठलं आहे. वाईट काळ छोटा आहे पण परमेश्वर मोठा आहे. तर आनंदी त्यांच्याकडे पाहत बसते. ते म्हणतात, पोरी दान कर, सगळं काही ठीक होईल. तर आनंदी त्यांना थांबायला सांगते आणि घरातून काहीतरी घेऊन येण्यासाठी जाते. तर आनंदी त्यांना दान देण्यासाठी तांदूळ आणि नारळ घेऊन येते आणि त्यांना ती दक्षिणा देते. त्यावर वासुदेव आनंदीला म्हणतात की हो, तुझंच दुःख मला पाहवत नाही ग माई. अगं काय झालं आहे? चिंता आहे तर एक काम कर, संकट आले आहे तर सिद्धेश्वराच्या पायी डोकं टेक, सगळं काही ठीक होईल बघ. हे ऐकून आनंदीला आश्चर्य वाटतं. तर वासुदेवाने सांगितल्याप्रमाणे आनंदी त्या गोष्टीचा विचार करू लागते. तर तिथे सार्थक येताच आनंदी सार्थकला म्हणते, सर तुम्ही ऐकलत का? आता वासुदेव काय म्हणाले? सार्थक म्हणतो, हो आनंदी, मी सगळं काही ऐकलं आहे. आपण जाऊ चला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. असं म्हणत आनंदीला सार्थक सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन जातो. आणि हे सगळं काही रुंदा काकूने ऐकलेलं असतं. तर थोड्याच वेळाने रुंदा काकू सुधाताईंसाठी चहा घेऊन येतात आणि सुधाताईंना म्हणतात, अगं हा सुधा चहा पिऊन घे. तर सुधाताई म्हणतात, अगं रुंदा, तू का चहा घेऊन आलीस? तर रुंदा काकू म्हणतात, मग काय करणार, तुझी सूनही घरी नाही ना मुलगा. तर सुधाताई विचारतात, कुठे गेले आहेत ते? तर रुंदा काकू म्हणतात, आपलेच दात आणि आपलेच ओठ आणि आपल्या भावाला वाचवण्यासाठी, नवस करण्यासाठी मंदिरामध्ये गेली आहे. या मुलीने काय आपल्या सार्थकवर जादू केली आहे ना, तेच कळत नाही. त्याला वाचवण्यासाठी हा सार्थक निघाला आहे. आपल्या वडिलांचा खून ज्या माणसाने केला त्याच माणसाला हा सार्थक वाचवायला निघाला. ज्या माणसामुळे तू विधवा झाली आहेस त्याच माणसाला सार्थक वाचवत आहे. ही आनंदी तर एक नंबरची कपटी बाई आहे. तिला काय फरक पडतोय कोण जगलं कोण मेलं? तिला तर काही फरकच पडत नाहीये. पण आपला सार्थक, तोही त्या बेवड्याला वाचवायला निघाला आहे. रुंदा काकूंचं बोलणं ऐकून सुधाताईंना खूप राग आलेला असतो. सुधाताई म्हणतात, नाही रुंदा, असं व्हायला नको. आता काही झालं तरी मनोजला शिक्षा व्हायलाच हवी. आत्ताच मी रेश्माला फोन करते. ते ऐकून रुंदा काकू म्हणतात, हो, रेश्माची आपल्याला मदत घ्यावीच लागेल, कारण रेश्माची मावशीच आहे ना ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी. तर सुधाताई म्हणतात, हो, आता त्यांच्या साथीनेच आपल्याला मनोजला शिक्षाही द्यावीच लागणार. आता वेळ घालवून चालणार नाही. आपल्याजवळ वेळ खरंच खूप कमी आहे आणि आता मागे हटायचं नाही. मनोजला खडी फोडायला पाठवायचंच. हे ऐकून रुंदा काकू खूप खुश होतात. तर दुसरीकडे आनंदी आणि सार्थक हे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले असतात. आनंदी ही गुरुजींना म्हणते, गुरुजी, दादा याच मंदिरात आला होता ना, पण तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं काही माझ्या दादानेच केलं असेल? तर आनंदी खूप रडत असते. तर गुरुजी आनंदीला म्हणतात, हे बघ पोरी, मला जेवढं माहीत होतं तेवढं मी सगळं काही कोर्टामध्ये सांगितलं. पुढे काय हे देवाची मर्जी, आपण देवावर विश्वास ठेवायचा. पण सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. आनंदीला खूप वाईट वाटत असतं. आनंदी देवासमोर विनंती करू लागते की देवा प्लीज आम्हाला मार्ग दाखव. सार्थकलाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अण्णा हे घरी आलेले असतात. तर मालतीताई म्हणतात, बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तर अण्णा म्हणतात, नाही नको, पण लीना कुठे गेली आहे? मालतीताई अण्णांना म्हणतात, लीना मनोजसाठी डबा घेऊन गेली आहे. तिथे त्याला काय खायला मिळत असेल काय माहीत. माझा खरंच माझ्या मुलासाठी जीव तुटतो आहे. कसा राहत असेल आणि किती दिवस लागणार अजून कोण जागणे? पण आजूबाजूच्या लोकांनीही आपल्याशी बोलणं बंद केलं आहे. हे ऐकताच अण्णांना धक्का बसतो. अण्णा म्हणतात, मालती तू हे काय बोलतेस? मालतीताई म्हणतात, हो, काल मी चालत असताना सावंत वहिनी, घोरपडे वहिनी मला दिसल्या होत्या, पण त्यांनी तर पाठच फिरवली, माझ्याशी बोलायलाही तयार नाहीत. आणि मला एवढंही समजलं आहे की चाळीची मीटिंग झाली आणि वर्तक कुटुंबापासून 4 हात दूर राहायचं असंच सर्वांनी ठरवलं आहे. तर अण्णा म्हणतात, मनोजवरचे आरोप अजून सिद्ध झालेही नाही आहे, पण या लोकांना एवढंही कळत नाही ना? मालतीताई म्हणतात, पण त्यांना कोण सांगणार? त्यांना कळायला नको का? वैऱ्यासारखे कसे वागतात आपल्यासोबत? अण्णा हे मालतीताईंना म्हणतात, आनंदात घरी यायचं आणि फराळ खायचा आणि संकटात पाठ फिरवायची. पण मला तर काहीच फरक पडत नाही. फरक तर तुला पडणार आहे, कारण मी या लोकांची पर्वाही करत नाही. तूच पर्वा करणार आहेस, कारण मला माहिती आहे तू या गोष्टीचा विचार करत बसशील आणि तुला त्रास होणार. मालतीताई म्हणतात, त्रास तर होतोय हो, किती भोगतोय आपण हे सगळं काही, आणि ह्या लोकांना कशी जाणीव नाही? आपण 40 वर्षाचे शेजारी आहोत ना, 40 वर्ष ही लोक आपल्याला ओळखतात ना, आपले 40 वर्षाचे संबंध आहेत ना, मग हे सगळं काही असताना सुद्धा या लोकांना एवढीही जाणीव नाही का? तर अण्णा म्हणतात, या सगळ्याचा तू विचार करू नको, सगळं काही
ठीक होणार आहे, पण या लोकांना एक ना एक दिवस या गोष्टीची जाणीव होईलच. मात्र मालतीताईंना या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. अण्णा मालतीताईंना सावरतच म्हणतात, तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. तर दुसरीकडे आनंदी आणि सार्थक मंदिरामध्ये असतात आणि त्याचवेळी तिथे ज्यांनी मनोजला प्रसाद दिला होता ते आपल्या बायकोसोबत तिथे आलेले असतात. ते बायकोला म्हणू लागतात, अगं तू अजिबात फोटो चांगले काढत नाहीस, त्यापेक्षा आपण इथे कोणाला तरी सांगू. त्याचवेळी त्यांना सार्थक दिसतो. ते म्हणतात, दादा तुम्ही एक काम कराल का, आम्हा दोघांचा एक फोटो काढाल का? आम्ही इथे शेजारीच राहतो, नेहमी इथे येतो, पण माझ्या बायकोला काही चांगला फोटो काढता येत नाहीत. ती नेहमी उलटसुलटच फोटो काढते आणि त्यामध्ये मी सोडून सगळं काही दिसत असतं. त्यावेळी ते सार्थकला ते जुने फोटो दाखवतात आणि ते नेमके मनोजच्या गाडीचे असतात. आणि सार्थक म्हणतो, हो आलंय माझ्या लक्षात, मी देतो तुम्हाला फोटो काढून. सार्थक त्या दोघांचे खूप छान असे फोटो काढून देतो. ते फोटो पाहून त्यांची बायको खूप खुश झालेली असते. तर आनंदी ही देवासमोर प्रार्थना करत असते. सार्थक आनंदीला म्हणतो, आनंदी आपण निघूया का? आनंदी मात्र खूप रडत असते. त्याचवेळी सार्थक आनंदीला म्हणतो, तुम्ही का रडताय, सगळं काही ठीक होईल. आनंदी सार्थकला म्हणते, आपण नमस्कार करून चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असतो आणि म्हणूनच आपण इथे येतो ना. आणि माझा दादाही चांगल्या गोष्टीसाठीच इथे आला होता ना, मग त्याच्या हातून ॲक्सिडेंट का व्हावं? सार्थक म्हणतो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मनोज दादा इथेच आले होते का? आनंदी बोलते, हो दादा तर इथेच आला होता. म्हणजे तेवढाच सार्थकच्या लक्षात येतं की दादा हा गाडी घेऊन इथेच आला होता. तर सार्थक आनंदीला विचारतो की दादाच्या गाडीचा रंग लालच होता का? आनंदी म्हणते, हो लालच रंगाची गाडी होती. त्यानंतर सार्थक आनंदीला त्या गाडीचा नंबर विचारतो आणि आनंदीला म्हणतो, एकच मिनिट मी आलो, असं म्हणत सार्थक त्या दादांना शोधण्यासाठी मंदिराच्या बाहेर येतो आणि त्यांना आवाज देऊ लागतो. तर दुसरीकडे सुधाताईंनी रेश्माला फोन केलेला असतो. तर रेश्मा ही सुधाताईंना म्हणते, कशा आहात सुधा काकू तुम्ही? तर सुधाताई म्हणतात, मी ठीक नाही आहे का रेश्मा, काय बोलू तूच सांग ना. ते गेल्यापासून माझ्या जीवनाचा अर्थच संपला आहे, मलाही जगावंसं वाटत नाही. तर रेश्मा ही सुधाताईंना म्हणते, काकू मी तुम्हाला समजू शकते. तर सुधाताई म्हणतात, अगं पण मी तुला समजू शकली नाही ना गं, जर मी तुला समजू शकली असते तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. तर रेश्मा ही सुधाताईंना म्हणते की तुम्हाला ही गोष्ट जाणवली हेच माझ्यासाठी खूप आहे. तर सुधाताई रेश्माला म्हणतात, मला मान्य आहे रेश्मा, मी तुझ्यावर खूप अन्याय केला, तुझं सार्थकवर प्रेम होतं, पण माझ्या डोळ्यावर आनंदीच्या प्रेमाची पट्टी होती, सार्थकने बांधलेली तिच्या प्रेमाची पट्टी, पण मला तुझं प्रेम कळलंच नाही कधी, पण खरंच मला माफ कर. तर सुधाताईंना रेश्मा म्हणते, तुम्ही माफी का मागत आहात? ती आनंदी सार्थकला नाचवते आहे आणि तो नाचत आहे. तर रेश्माला सुधाताई म्हणतात, हो मला सगळं काही कळालं आहे, पण आता मला आनंदीला आणि तिच्या भावाला धडा शिकवायचा आहे. तर रेश्मा बोलते, हो हीच ती वेळ आहे आणि मी आता माझ्या मावशीला सांगितलं आहे, आता या सगळ्याची मी भरपाई करणारच आहे आणि आनंदीला या सगळ्याची भरपाई करायला लावणारच आहे. तर सुधाताई म्हणतात, रेश्मा तुला जे करायचं आहे ते कर आणि आता तर त्यांना जन्माची अद्दल घडवायचीच, असं रेश्मा मनाशीच ठरवते. तर सुधाताई रेश्माला साथ देतात. तर दुसरीकडे मंदिरामध्ये सार्थक त्या दादांची गाडी थांबवतो आणि त्या दादांना विनंती करत म्हणतो, दादा प्लीज मला फोटो दाखवाल का? तर दादा सार्थकला सगळे फोटो दाखवतात आणि सार्थक ते फोटो पाहतो. त्यावेळी सार्थकच्या लक्षात येतं की ही मनोज दादांचीच गाडी आहे, मात्र त्या गाडीचा ड्रायव्हर वेगळा आहे. ते फोटो पाहून सार्थकला संशय येतो आणि सार्थक त्या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं ठरवतो. तर दुसरीकडे सुधाताई रुंदा काकूंना म्हणतात, मी आताच रेश्माला फोन केला होता आणि रेश्मा आपल्या मावशीला ह्या सगळ्याबद्दल सांगणार आहे आणि आपणही रेश्माच्या मावशीला हवी तेवढी मदत करायला तयार आहोत, असंही मी सांगितलं आहे. आणि त्याचवेळी तिथे आनंदी येते. तर आनंदी ही रुंदा काकूंना विचारते, सार्थक सर घरी आले आहेत का? रुंदा काकू विचारतात, तू कुठे गेली होतीस? भावासाठी प्रार्थना करायलाच गेली होतीस ना? पण एक लक्षात ठेव, देव त्यांच्याच मागे उभा राहतो, खोट्यांची साथ कधीच देत नाही, त्यामुळे तू जे काही करत आहेस ना त्यामध्ये तुला देवाची साथ मिळणार नाही. आनंदी ही रुंदा काकूंना म्हणते, तुम्ही असं का म्हणताय? या घरात सगळं ठीक व्हावं यासाठी मी मंदिरात गेले होते. तर रुंदा काकू म्हणतात, तुझा भाव सुटेल, पण आमचे भाऊजी परत येणार आहेत का? आणि मला सांग, तू या घराच्या भल्यासाठी कधी गेली आहेस का प्रार्थना करायला? तर आनंदीला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर सुधाताई मात्र शांतच असतात. तर आनंदी म्हणते, रुंदा काकू तुम्ही प्लीज असं म्हणू नका, हे माझंही घर आहे आणि या घराच्या सुखासाठी मी काहीही करू शकते. त्यानंतर आनंदी रुंदा काकूंना म्हणते, हा प्रसाद घ्या. रुंदा काकू म्हणतात, मला तुझा प्रसाद नको आहे. शलाकाला सुद्धा आनंदीचा राग येतो आणि शलाका आनंदीच्या अंगावर धावून जात म्हणते, आता तर मी तुला दाखवतेच. त्याचवेळी सार्थक येतो आणि शलाकाला थांबवत म्हणतो, शलाका काय चाललंय हे तुमचं? अगं मी तुमचा राग समजू शकतो, आज जर बाबा असते तर त्यांना हे कधीच आवडलं नसतं. मात्र शलाकाला सार्थकचाही खूप राग आलेला असतो. तर आनंदी ही सार्थकला विचारते, सर तुम्ही कुठे गेला होता? मी तुमची मंदिरामध्ये खूप वाट पाहिली. सार्थक आनंदीला म्हणतो, हे सगळे फोटो आहेत जे माझ्या हाती लागले आहेत आणि ही तुमच्यासाठी खरंच खूप आनंदाची बातमी आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की मनोज दादा गाडी चालवतच नव्हते, हे बघा, असं म्हणत आनंदीला फोटो दाखवतो आणि ते सगळे फोटो पाहून आनंदीला आश्चर्य वाटतं. तर सर्वजण सार्थककडे पाहू लागतात. सुधाताईंना नक्की काय चाललंय हेच कळत नाही.
तर ते फोटो पाहून आनंदीला खूप आनंद झालेला असतो, कारण त्या फोटोमध्ये मनोज दादा गाडी चालवतच नसतात. सार्थक म्हणतो, बघा हे फोटो, यावरून तुमच्या लक्षात येईल की हे ॲक्सिडेंट दुसऱ्या कोणीतरी केलेलं आहे, मनोज दादानी केलेलंच नाही आहे. तर आनंदी खूप खुश होते. तर सुधाताई आनंदीच्या हातातले सगळे फोटो रागाने खाली फेकून देतात. तर आनंदी सुधाताईंकडे पाहू लागते. तर सार्थक ते सगळे फोटो उचलतो. मात्र हे सगळं काही केदारने पाहिलेलं असतं. केदार मात्र घाबरून गेलेला असतो. तर सुधाताई आनंदीला म्हणतात, काय चाललंय गं? तुझ्या भावाला वाचवण्यासाठी अजून किती नाटकं करशील? या फोटोने सत्य बदलणार नाही. तर सार्थक आईला म्हणतो, आई काय चाललंय हे? एवढंच आहे ना? मग 1 महिन्याच्या आत मी बाबांच्या मारेकऱ्याला तुझ्या समोर आणून उभं करणार आहे, आणि तो जर आनंदीचा भाऊ असेल तर त्याच दिवशी मी आनंदीला डिवोर्स देईन. हे ऐकताच आनंदीला धक्का बसतो. तर सुधाताई आश्चर्याने सार्थककडे पाहू लागतात. तर सार्थकने हा निर्णय घेतला हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तो मनाशीच म्हणतो, सार्थकला नक्कीच मोठा पुरावा सापडलेला दिसतोय. आता मला काहीतरी करावंच लागणार. यामध्ये सार्थकला सक्सेस मिळायला नको, नाहीतर मी बाळाच्या भावातच जाईन. केदार खूप घाबरून गेलेला असतो. तर सुधाताई सार्थकला म्हणतात, सार्थक काय चाललं आहे? प्रत्येक वेळ तू हिचीच बाजू घेणार आहेस का? तर वृंदा काकू म्हणतात, हो ना, जणू काही आनंदीच या घरामध्ये राहते. आमच्या कोणाला काहीच किंमत नाही आहे का? अरे जरा तुझ्या आईचा तरी विचार कर ना. तर सार्थका वृंदा काकूंना म्हणतो, नेहमीच तुम्ही चुकीच्या दिशेनेच कसा काय विचार करता आणि एखादा विषय चुकीच्या दिशेने कसा घेऊन जाता? तर सुधाताई म्हणतात, सार्थक, वृंदा योग्य दिशेने विषय घेऊन जात आहे. तर आनंदी मात्र खूप रडत असते. तर सुधाताई म्हणतात, आता पाणी डोक्यावरून जात आहे. तुझ्या बाबांचा खून ज्याने केला त्याला वाचवण्यासाठी तू एवढी धडपड करतोयस. सार्थक, तुला हे शोभतं का? तर आनंदीला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, आकांक्षा ही सार्थकला म्हणते, दादा हा शर्ट मी कुठेतरी बघितला आहे. तर सार्थक आकांक्षाला म्हणतो, आकांक्षा तुला आठवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर आकांक्षा म्हणते, आठवलं, केदार जिजूंकडे मी हा शर्ट पाहिला आहे. हे ऐकताच सार्थकच्या लक्षात येतं की केदार म्हणूनच शलाकाला घेऊन बाहेर गेला होता त्या दिवशी. तर हे ऐकताच आनंदीलाही धक्का बसतो. तर दुसरीकडे शलाकाही केदारला विचारते, काय करतोयस तू हे केदार? सगळे कपडे तू बाहेर का काढलेस? तर केदार म्हणतो, यात माझे सगळे कपडे नाही आहेत. तर केदारचं हे बोलणं ऐकून शलाकालाही धक्काच बसतो. केदार मात्र घाबरून गेलेला असतो. आता सार्थक केदारच्या सत्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे, आणि हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.